सुरमणुसिन्द वन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कत्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्या यारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं दहनं गणहराणं अज्झावयवगाणं साहूनं दिसवेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. कुंद आचार्य रचित प्रवचनसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि कालच्या गाथेमध्ये शास्त्र अध्ययनाची प्रेरणा आचार्यांनी आपल्याला दिली. शास्त्र अध्ययन याचं अनन्य साधारण महत्व आमच्या जीवनात त्यांनी पटवून दिलं. संज्ञी पंचेंद्रियपणा आम्हाला प्राप्त झाला. मन आहे, इंद्रियाची निरोगता आहे, काया व्यवस्थित आहे, जैन कुल आम्हाला प्राप्त झालेला आहे, बुद्धीची तीव्र क्षयक्षमजन्य अवस्था पण आमची आहे. आणि अशा परिस्थितीत शास्त्र अध्ययन केलं आम्ही तर आमचा उपयोग सहजच त्रिकाली ध्रुव आत्मतत्वावर केंद्रित होऊ शकतो. अनादी कालापासून जे आम्हाला साध्य झालं नाही, जी अनुकूलता यदा कदाचित आम्हाला प्राप्त झाली नसेल, ती अनुकूलता आज पंचम काळ असताना देखील आम्हाला जीवनात प्राप्त झालेली आहे आणि याचा जीवनात आम्ही निश्चितपणे उपयोग करून घेतला पाहिजे. ही प्रेरणा आणि स्वाध्याय कसा करायचा याच्या अनुषंगाने आपण काही गोष्टी बघितलेल्या होत्या. कधीही आम्ही रूढीने शास्त्र वाचायला नको. मला स्वाध्यायाचा नियम आहे, 5 मिनिटं मला वाचायचंय, हा भाव नको. मला माझ्या आत्मतत्वाची ओळख करून घ्यायची आहे आणि त्यासाठी शास्त्र स्वाध्याय अपरिहार्य आहे. ही मला ओळख माझी मला पटवायची आहे. माझा परिचय माझ्याशी झालेला नाही, हा करून घेण्यासाठी शास्त्र दर्पण स्थानी आहे. हा भाव ठेवून अंतरंगापासून हृदयस्थ बनवून आम्हाला शास्त्र अध्ययन करायचंय. 2 प्रकारचा काल असतो. एक परमसमाधी काल की ज्याच्यामध्ये आम्ही अनुभूती घेत असतो आणि दुसरा आराधना काल. आराधना कालामध्ये आम्हाला आत्मतत्वाची आराधना येन केन प्रकारेण कसंही करून करायची आहे की जेणेकरून आम्हाला परमसमाधी परमकला जीवनात प्राप्त झाली पाहिजे. आता आचार्य या गाथेमध्ये की वस्तुव्यवस्था कशी आहे, ज्याला आम्हाला जाणायचं आहे, हा आत्मा हा देखील एक पदार्थ आहे आणि या पदार्थाला आम्हाला कसं जाणायचंय, म्हणजे वस्तूला कसं जाणायचंय, ज्ञानाला कसं जाणायचंय, ज्ञेयाला कसं जाणायचंय. आत्मा तर ज्ञानही आहे आणि ज्ञेय पण आहे. आणि जगामध्ये यच्चयावत जे काही सगळे पदार्थ आम्हाला दिसत आहे त्यांना अभेद नय विवक्षेनी आम्ही एक अर्थ असं नाव देऊ शकतो. आज तागायत पर्यंत वस्तू व्यवस्था बघत असताना द्रव्य, गुण आणि पर्याय ह्या 3 गोष्टी आमच्या समोर नक्की आलेल्या आहेत आमच्या आगमज्ञानानुसार. द्रव्य त्याचं स्वरूप वेगळं, त्याचं लक्षण वेगळं, गुणांचं स्वरूप वेगळं. द्रव्याचं स्वरूप ज्याच्यामध्ये सर्व गुण आणि पर्यायी समाविष्ट आहे असं त्रिकाली अस्तित्व म्हणजे द्रव्य. गुण जे द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थांमध्ये असतात त्याला गुण म्हणतात. आणि पर्याय
जी द्रव्याशी एक समयवरती तन्मय असते आणि द्रव्याची अवस्था तिचं नाव आहे पर्याय. आता द्रव्य गुण पर्याय याच्यामध्ये अशा तऱ्हेने भेद दिसतो आहे आणि आहेही भेद. पण या गाथेमध्ये आचार्यांना या तीनही दृष्टींना एक शब्दामध्ये निबद्ध करायचंय, अभेद नयाने. ते द्रव्यालाही अर्थ म्हणणार आहे, गुणालाही अर्थ म्हणणार आहे आणि पर्यायीला देखील अर्थ म्हणणार आहे. म्हणजे अर्थ म्हणजे पदार्थ, द्रव्य ही पदार्थ आहे, गुणही पदार्थ आहे आणि पर्यायही पदार्थ आहे. हा या गाथेचा निष्कर्ष आहे आणि हा आता आपल्याला कुंद आणि अमृतचंद्रांच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. गाथा नंबर 87. दव्वाणी गुणा ते सिम पज्जाया अट्ठसण्णया भणिया तेसी गुणपज्जयाणम अप्पा दव्वती उवदेसो. दव्वाणी गुणा ते सिम पज्जाया अट्ठसण्णया भणिया तेसु गुणपज्जयाणम अप्पा दव्वती उवदेसो. दव्वाणी गुणा तेसिम पज्जाया, द्रव्य, त्यांचे गुण आणि त्यांच्या पर्यायी. अट्ठसण्णा भणिया, या सगळ्यांना अर्थ अशी संज्ञा आहे. म्हणजे याला अर्थ असं आम्ही म्हणू शकतो. संज्ञा म्हणजे नाम, त्याचं अर्थ असं नाम आहे. म्हणजे द्रव्य अर्थ, गुण अर्थ आणि पर्याय अर्थ, असं अभेद विवक्षेनी त्या ठिकाणी कथन होऊ शकतं. तेसी गुणपज्जयानम अप्पा, त्यापैकी गुणपर्यायांचा जो आत्मा, अप्पा याचा अर्थ या ठिकाणी गाभा, सर्वस्व, त्याचा प्राण असं म्हणा, की या गुणपर्यायांचा जो आत्मा आहे, गाभा आहे, ते द्रव्य आहे, असा जिनेंद्र भगवंतांचा उपदेशो, असा जिनेंद्र भगवंतांचा उपदेश आहे. म्हणजे तीन वास्तविकतः आम्ही भाव अपेक्षेने बघितलं तर द्रव्याचं स्वरूप पुढे चालून पुढे आचार्य कथन करणारच आहे. या ठिकाणी द्रव्य गुण पर्यायासाठी एकच गाथा या ज्ञानतत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आलेली आहे. पण पुढे ज्ञेय तत्व अधिकारामध्ये मात्र द्रव्य गुण आणि पर्यायांचं विस्तृत विवेचन आचार्यांनी केलेलं आहे, स्वतः केलेलं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी द्रव्य गुण पर्यायीचं स्वरूप थोडक्यात बघणार आहे आणि त्या तीनहीला एक अर्थ या नामानी, या संज्ञेनी संबोधलेला आहे. ऐकायला आज तागायत पर्यंत ही गोष्ट आपण ऐकली नाही. पर्यायीला अर्थ कसं काय म्हटलं असाही प्रश्न येऊ शकतो. गुणाला अर्थ कसं म्हणू शकतात? परंतु या ठिकाणी जर आम्ही एक थोडी सूक्ष्म दृष्टी केली, मनाला एकाग्र करून जर आम्ही बघितलं, तर द्रव्याचे जे प्रदेश आहे तेच गुणांचे प्रदेश आहे आणि पर्याय देखील एक समयवरती का होईना त्या द्रव्याशी नित्य नाही, अनित्य रूपाने तादात्म्यच आहे. अनित्य यासाठी की गुण नित्य तादात्म्य आहे आणि पर्याय अनित्य किंवा कादाचित्क तादात्म्य आहे. म्हणजे द्रव्य, गुण आणि पर्याय अभेद दृष्टीने बघितले तर यांचे प्रदेश भिन्न नाही. जे द्रव्याचे प्रदेश आहेत तेच गुणांचे आहेत, तेच पर्यायीचे पण प्रदेश असणार आहे आणि या दृष्टीने त्यांच्यामध्ये अभेद असणार आहे. ही विवक्षा लिहून या तीनहीला एका शब्दाने संबोधित केलं, अर्थ या शब्दाने. तर असा हा जिनेंद्रांनी उपदेश दिलेला आहे आणि प्रकरण याच्यावरून आलं की जी 80 नंबरची गाथा थीम आहे प्रवचन सारची या दृष्टिकोनातून, की अर्हंतांच्या द्रव्य गुण पर्यायाला जाणून घ्या. आता द्रव्य गुण पर्यायाला जाणून घ्या म्हटल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी मोहाचे 3 रूप आपल्या समोर प्रस्तुत केली. मोहाला नष्ट करण्याचं प्रेरणा दिली. मोहाला नष्ट करण्याचा दुसरा उपाय आपल्या समोर सांगितला, शास्त्र अध्ययनाचा. आणि परत प्रश्न आला की द्रव्य गुण पर्याय म्हणजे काय?
आचार्य जरी त्याच्यावर पुढे भाष्य करणार आहे तरी त्यांना यावेळेला इथे सांगणं जास्त संयुक्तिक वाटलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की एका श्लोकामध्ये द्रव्य गुण पर्यायांचं थोडक्यात स्वरूप सांगितलं की द्रव्य कशाला म्हणायचं, गुण कशाला आणि पर्याय कशाला. तर गुणपर्यायांचा आत्मा, आत्मा या शब्द या ठिकाणी गाभा, सर्वस्व, त्याचं जणू काही प्राणभूत तत्व या अर्थाने लावायचं आहे. आणि गुणपर्यायाचा जो आत्मा आहे, सर्वस्व आहे, तो म्हणजे द्रव्य आहे असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं. कारण आम्हाला अभेद अनुभूती घेण्याची प्रेरणा दिली होती. पर्यायीला द्रव्यात समाहित करा, नंतर गुणाचा भेद देखील अंतर्निहित करा. ही प्रेरणा 80व्या गाथेमध्ये लक्षात असेल तर आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी अभेद विवक्षा बघून एक द्रव्य या संज्ञेला पात्र करून त्यांना द्रव्य असं म्हटलेलं आहे. द्रव्य, गुण आणि पर्याय यामध्ये अभिधेयाचा भेद असतानाही, शब्द जरी थोडे वेगवेगळे आले तरी घाबरायचं कारण नाही. अभिधेय याचा अर्थ जे आचार्यांना दाखवायचं आहे ते, ज्याला सांगायचं आहे त्याला अभिधेय असं म्हटलं जातं. आणि दुसरा शब्द येणार आहे अभिधान शब्द. अभिधान शब्द म्हणजे जे शब्द वापरले गेलेले आहेत त्याला म्हणायचं अभिधान. म्हणजे वाचक जो आहे त्याला अभिधान म्हणायचं आणि जे वाच्य आहे म्हणजे जे सांगितल्या जाणार आहे त्याला अभिधेय म्हणायचं. म्हणून अभिधेयाचा भेद असतानाही, म्हणजे द्रव्याचं स्वरूप वेगळं, गुणाचं स्वरूप वेगळं आणि पर्यायीचं स्वरूप वेगळं. पण वेगळे पण कसं? अन्यत्व रूप वेगळे पण नाही, तर पृथक्त्व रूप वेगळेपणा. दोन शब्द लक्षात घ्या. आम्ही हे दोनही शब्द समान अर्थाने वापरतो, अन्यत्व आणि पृथक्त्व. पृथक्त्व म्हणजे प्रत्यक्षात प्रदेश भिन्न असताना जे आम्ही अस्तित्व दाखवू त्याला पृथक्त्व म्हणायचं. जसं पेन आणि टेबल दोन वस्तू अलग अलग आहे, त्यांचे प्रदेशही वेगवेगळे आहे, या दोन मध्ये पृथक्त्वपणा आहे. परंतु जेव्हा आम्ही म्हणणार आहे की टेबलाला स्पर्श आहे, टेबलास मऊ स्पर्श आहे किंवा खरबडी स्पर्श आहे, त्यावेळेला टेबल आणि स्पर्श, टेबल द्रव्य समजा आणि स्पर्श गुण आहे, याच्यामध्ये कथनचित भिन्नता आहे. कारण एकच वस्तू ती आहे, त्याच्यामध्ये प्रदेश भिन्नता नाही. जशात पेन आणि टेबल दोन अलग वस्तू होत्या, तसा टेबलाचा स्पर्श आणि टेबल अशा दोन अलग वस्तू नाही. आणि नसतानाही म्हणजे प्रदेश भिन्नता नाही, पण त्यांच्यामध्ये कथनचित भिन्नता आहे, ते वेगळे आहे. स्पर्श गुण वेगळा आणि द्रव्य वेगळं, गुण वेगळं आणि द्रव्य वेगळं. म्हणून यांच्यामध्ये अन्यत्वपणा आहे. दोन लक्षात शब्द आले असतील, पृथक्त्वपणा आणि अन्यत्वपणा. तर त्यांच्यात अन्यत्व आहे पण पृथकत्व नाही. आणि पेन आणि टेबल यांच्यामध्ये पृथकपणा आहे. तसं आता द्रव्य आणि गुण आणि पर्याय यांच्याकडे जर बघितलं तर द्रव्याचेच गुण आहे आणि द्रव्याचीच त्या समयातली ती पर्याय आहे. प्रदेश भिन्नता त्यामध्ये नाही. जे द्रव्याचे प्रदेश आहे तेच गुणांचे आहे, तेच पर्यायीचे पण त्या समयात प्रदेश आहे. पण तरी देखील यांच्यामध्ये अभिधेयाचा भेद आहे, त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे. द्रव्याचं स्वरूप गुणपर्यायांचा समूह आहे, गुणांचं स्वरूप द्रव्यामध्ये व्यापकपणा आहे आणि पर्याय ही अवस्था आहे त्या पदार्थाची, अशा तऱ्हेने त्यामध्ये अभिधेयाचा भेद आहे. म्हणजे त्याच्या माध्यमातून जे दाखविल्या गेलेलं आहे त्याच्यामध्ये भेद आहे. अभिधेय म्हणजे वाच्य, त्याच्यामध्ये भेद आहे. पण असं असतानाही अभिधानाचा अभेद आहे. पण शब्द मात्र अभिधान म्हणजे वाचक शब्द एकच वापरलेला आहे, अर्थ. म्हणून अभिधानाचा अभेद आहे. म्हणून या तिघांमध्ये वाच्याच्या अपेक्षेने भेद आहे.
तरी वाचकाच्या अपेक्षेने म्हणजे शब्दाच्या अपेक्षेने एक शब्दाने अभेद रूपाने कथन करायचे असले तर सर्व अर्थ या शब्दाने सांगता येते. म्हणजे अर्थ म्हटलं की द्रव्यही आलं, गुणही आले आणि पर्याय पण आली. यापैकी आपल्या गुणपर्यायांमध्ये जे जाते किंवा गुणपर्यायाद्वारा जो प्राप्त केला जातो तो अर्थ म्हणजे द्रव्य आहे. इथे द्रव्याची व्याख्या सांगितली की द्रव्य कसं आहे, तर जे आपल्या गुणपर्यायांमध्ये जातं. रु हा धातू तिथे आहे आणि रु धातूचा अर्थ जाणे, गमन करणे असा आहे आणि त्याचं हे अर्यते रूप झालेलं आहे. आणि या अपेक्षेने जे गुणपर्यायांमध्ये जातं किंवा गुणपर्यायाद्वारा जे प्राप्त केलं जातं त्याला द्रव्य म्हटलं जातं आणि त्याला अर्थ अशी संज्ञा देता येते. ही झाली द्रव्याची व्याख्या. आता गुणांची व्याख्या करताना आश्रय रूपाने द्रव्यांना जे प्राप्त होतात किंवा आश्रयभूत द्रव्यांनी जे प्राप्त केले जातात ते अर्थ म्हणजे गुण आहे. गुण आमची नेहमीची प्रवेशिकेमधली जर आम्ही व्याख्या काढली तर जे द्रव्याच्या सर्व भागांमध्ये म्हणजे प्रदेशांमध्ये आणि सर्व अवस्थांमध्ये म्हणजे पर्यायींमध्ये असते त्याला गुण असं म्हटलं जातं. गुण आणि द्रव्य यांचा नित्य तादात्म्य संबंध असतो. अशा प्रकारे गुणांचं स्वरूप आपण सांगतो. तत्वार्थ सूत्र जर आपण उघडलं तर तत्वार्थ सूत्रामध्ये निर्गुणाः गुणाः असं गुणांचं लक्षण दिलेलं आहे आणि द्रव्याचं लक्षण सम उत्पादवे द्रव्ययुक्तम सत आणि अशा तऱ्हेने लक्षण त्या ठिकाणी द्रव्याचं सांगितलेलं आहे. तर हे जे सांगितलेलं आहे हे सगळं तर हेही तेच आहे की आश्रय रूपाने द्रव्यांना म्हणजे या गुणांचा आश्रय काय आहे तर द्रव्य आश्रय आहे. म्हणून आश्रय रूपाने जे द्रव्यांना प्राप्त होतात किंवा आश्रयभूत द्रव्यांनी जे प्राप्त केले जातात त्याला गुण असं म्हणतात. आणि गुण म्हणजेच परत अर्थ. आणि तिसरं क्रम परिणामाने द्रव्यांना जे प्राप्त होतात. क्रम परिणतीने याचा अर्थ एकानंतर एक या क्रमाने. युगपत अनेक पर्यायी एका समयात असत नाही. एका समयात एका गुणाची एकच पर्याय असणार आहे आणि द्रव्याचा समग्र रीतीने जर विचार केला तर द्रव्याची एक अखंड द्रव्य पर्याय एका समयात एकच असणार आहे. आणि या दृष्टीने एकामागून एक या क्रमाने पर्यायींचा सिलसिला क्रम त्या ठिकाणी सुरू आहे, शृंखला सुरू आहे. म्हणून क्रम परिणामाने द्रव्यांना जे प्राप्त होतात किंवा द्रव्याकरवी क्रम परिणामाने जे प्राप्त केले जातात त्यांना अर्थ म्हणजेच पर्याय म्हणता येते. त्याला पर्याय म्हणायचं की द्रव्याची प्रतिसमय बदलणारी अवस्था त्याला म्हणायचं पर्याय. आता 3 लक्षात संज्ञा आलेल्या आहेत तशा आम्हाला व्याख्याच्या माहिती पण आहे. आणि ह्या 3 नेहमी त्रितयात्मक द्रव्य आम्ही नेहमी म्हणतो. तर असं हे द्रव्य गुण पर्याय रूप द्रव्य नित्य जगामध्ये आम्हाला या 3 रूपातच दिसणार आहे. पर्यायाला सोडून द्रव्य नाही. द्रव्य आहे तिथे पर्याय अवश्यभावी असणार आहे आणि द्रव्य आहे तिथे गुण देखील अवश्यपणे असणार आहे. जगातली कुठलीही वस्तू चेतन असो की अचेतन असो कोणतीही वस्तू आम्ही बघितली तर ते समग्र द्रव्य जेव्हा आम्ही बघतो ते समग्रता जेव्हा बघतो तेव्हा त्याला द्रव्य म्हणता येतं. त्याच्यामधले विवक्षित गुण बघतो त्याला आम्ही विवक्षित धर्म बघतो त्याला गुण म्हणता येतात आणि त्या गुणांच्या प्रतिसमयाच्या अवस्था त्याला आम्हाला पर्याय म्हणता येते. अशी ही वस्तू निरंतर आमच्या या 3 रूपातच आम्ही जगामध्ये बघू शकतो आणि हे अगदी आमच्या प्रत्यक्ष प्रमाणाने आम्हाला सिद्ध करता येऊ शकतं. कोणतीही वस्तू घेतली तरी ती समूहात्मक जी आहे ती द्रव्य, त्याच्यामधला शक्त्यांश जो आहे तो गुण आणि त्याची अवस्था जी आहे ती पर्याय अशी आम्हाला वस्तू दिसणार आहे.
सोनं आम्हाला समजा पाहिजे आहे आणि सोनं जर पाहिजे आहे तर तो जो सोन्याचा डल्ला आहे तो म्हणजे द्रव्य आहे. उदाहरण तेच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या पितादी गुणधर्म आहे ते वस्तूचे गुण आहे आणि ती कोणत्या ना कोणत्या रूपात त्याची अवस्था असणारच आहे. जसं कुंडल आहे, कंकण आहे, हार आहे इत्यादी अवस्था त्याच्या असणार आहे. या त्याच्या पर्यायी आहेत. हेच उदाहरण आपण या ठिकाणी बघू आता, की जसं सुवर्णद्रव्य आहे, पिवळेपणा वगैरे गुण किंवा कुंडलादी पर्याय यांना प्राप्त होते किंवा त्या गुण पर्यायाकरवी ते सुवर्ण प्राप्त करून घेतले जाते. एकामध्ये कर्ता अभिधान वापरलाय आणि एकामध्ये कर्मणी प्रयोग वापरलाय. एका ठिकाणी कर्तरी प्रयोग वापरून तेच वाक्य सांगितलेलं आहे तर दुसऱ्या याच्यामध्ये कर्मणी प्रयोगाचा उपयोग करून तेच सांगितल्या गेलेला आहे. म्हणून तो अर्थ द्रव्य आहे. म्हणून ते द्रव्य आहे आणि द्रव्य आहे म्हणजे ते अर्थ या नामाने जाणल्या जाऊ शकतं. किंवा सुवर्ण द्रव्याला आश्रयपणाने जे प्राप्त होतात किंवा आश्रयभूत द्रव्याकरवी जे प्राप्त केले जातात ते पिवळेपणा वगैरे हे गुण आहे आणि ते पण द्रव्य आहे. सुवर्ण द्रव्यास क्रम परिणामाने जे प्राप्त होतात किंवा सुवर्ण द्रव्याकरवी क्रम परिणामांनी जे प्राप्त केले जातात ते कुंडलादी पर्याय होत आणि त्यालाही अर्थ म्हणता येते. याच दृष्टांताला अनुसरून अन्यत्रही समजावे. म्हणजे सर्वत्र हाच एक सामान्य दृष्टिकोन द्रव्य गुण पर्यायीच्या बाबतीत लक्षात घ्या. आणि द्रव्य गुण पर्यायाचं स्वरूपच सांगण्याचं कारण की आम्हाला मोहक्षय करायचं आहे. मोहक्षयाचा उपाय द्रव्य गुण पर्यायाचं स्वरूप निरंतर समीचीन रीतीने समजून घ्या. तसेच ज्याप्रमाणे सुवर्णद्रव्य पिवळेपणा वगैरे गुण किंवा कुंडलादी पर्याय यामध्ये पिवळेपणा वगैरे गुण किंवा कुंडलादी पर्याय हे सुवर्ण द्रव्यापासून अभिन्न असल्यामुळे. आता सुवर्ण म्हटलं तर सोन्यातले गुण वेगळे करता येत नाही किंवा सोन्याची जी तात्कालिक पर्याय आहे ती देखील बाजूला करता येत नाही. असं बाजारात समजा आम्ही म्हटलं की सोनं मला पाहिजे पण सोनं मला निखळ सोनं द्या, मला कुंडल रूप नको, त्याचं बांगडी रूप नको, त्याचा हार रूप नको, मुकुट रूप नको, बिस्किट रूप नको, कोणत्याही रूपामध्ये ते मला नको आहे आणि मला केवळ सुवर्ण हवं आहे तर सुवर्ण कुठल्या ना कुठल्या पर्यायीत आम्हाला मिळणार आहे. असं पर्याय विरहित सुवर्ण जगामध्ये कुठेही विद्यमान नाही. पर्याय विरहित कोणतीही वस्तू नाही. कोणतीही वस्तू असेल तर तिची त्यावेळची ती विशिष्ट अवस्था वर्तमानकालीन अवस्था तिची असणारच आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणून असं हे सुवर्ण द्रव्याकरवी अभिन्न असल्यामुळे ते वेगळं होत नाही. त्यामुळे सुवर्णच त्याचा आत्मा आहे. म्हणून सुवर्ण त्याचा आत्मा आहे, गाभा आहे, सर्वस्व आहे, त्याचा प्राण आहे. अशा तऱ्हेने ते सुवर्णच त्याचा प्राण आहे. तसेच या द्रव्य गुण पर्यायांपैकी द्रव्य हे गुण आणि पर्यायांपासून अभिन्न असल्यामुळे गुण आणि पर्याय हे द्रव्यापासून अभिन्न आहे. असं असल्यामुळे द्रव्य हाच त्याचा आत्मा आहे. अशा तऱ्हेने इथे द्रव्य गुण पर्याय या तिघांनाही अर्थ असे म्हटलेले आहे. द्रव्याला गुण पर्यायात्मक आणि गुण पर्याय द्रव्यात्मक म्हटलेले आहे. रु या धातूचा अर्थ जाणे, प्राप्त होणे असा आहे. सोने आपल्या पिवळेपणा आदी गुणांना आणि अंगदादी पर्यायांनाच प्राप्त होते. त्याप्रमाणे द्रव्य आपल्या गुणपर्यायांमध्ये जाते आणि ते गुणपर्याय द्रव्यात प्राप्त होतात. हा तर आचार्यांनी दृष्टांत दिला.
पण या दृष्टांतावरून आम्हाला आमचा सिद्धांत देखील समजला पाहिजे. आणि सिद्धांत हा आहे की आत्मा हेही एक द्रव्य आहे. आणि या आत्म्याचा आत्मा काय, गाभा काय, तर त्याचे गुण आणि पर्यायी हा त्याचा गाभा आहे. म्हणजे आत्मा हा स्वतःच्या गुणांना आणि पर्यायांना प्राप्त होतो. प्रति समय त्याची अवस्था वेगवेगळी होते आणि ही पर्याय त्याची क्रम नियमाने एकानंतर एक या रूपाने दिसते. पर्याय आहे पण द्रव्य नाही असं नाही. द्रव्य आहे तिथे पर्याय पण अवश्यपणे असणार आहे, तिथे गुणही असणार आहे. आणि अशा तऱ्हेने अभेद आत्मतत्वाची आम्हाला जर अनुभूती पाहिजे असेल तर पर्याय आणि गुण या द्रव्यामध्ये समाहित करून मी असा त्रिकाल स्वभावी आत्मा आहे ज्याच्यामध्ये अनंत गुण आहे आणि पर्यायांचा सिलसिला निरंतर आहे, हे चिंतन आम्हाला करायचं असणार आहे. उदाहरण पहा. तसेच पिवळेपणा गुण ज्याप्रमाणे सुवर्ण द्रव्यामध्ये जातो तसेच गुण द्रव्यामध्ये तन्मयपणाने व्यापतात. अंगदादी परिणाम, अंगद म्हणजे अंगठी, अंगठी आदी परिणाम क्रमाने ज्याप्रमाणे सुवर्ण द्रव्यास प्राप्त होतात तसेच आपापले पर्याय क्रमाने द्रव्यास प्राप्त होतात. सोने हे पिवळेपणादी गुण आणि अंगदादी पर्यायीशी अभिन्न आहे. तसेच प्रत्येक द्रव्य आपल्या गुणपर्यायांशी अभिन्न आहे. म्हणून द्रव्य हाच गुणपर्यायांचा आत्मा आहे. साधं याच्यामधला मतितार्थ जर आम्हाला बघायचा असेल तर या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने की तीनहीला अर्थ अशी संज्ञा दिलेली आहे. म्हणजे द्रव्य, गुण आणि पर्याय या तिन्हींनाही या गाथेत अर्थ असं म्हटलेलं आहे. अर्यते निश्चीयते इति अर्थहा ही अर्थ शब्दाची व्युत्पत्ती आहे. अर्यते म्हणजे निश्चीयते, इति अर्थः. द्रव्याला गुणपर्यायात्मक म्हटले. द्रव्य कसं आहे तर गुणपर्यायात्मक आहे आणि गुणांना आणि पर्यायांना द्रव्यात्मक म्हटले. या ठिकाणी अभेद अभिन्न असं कथन आहे. म्हणजेच गुणपर्याय द्रव्याला प्राप्त होतात आणि द्रव्य गुणपर्यायाला प्राप्त होतात. वृंदावन कवी यावर म्हणतात, जैसे हेम निज गुण परज में रमन करे, गुण परजाय करे हेम में रमन करे, ऐसो भेदा भेद निज आत्मे जानो वृंद, स्याद्वाद सिद्धांत में दोष को दमन है. स्याद्वाद आहे, प्रत्येक ठिकाणी अनेकांत बघायचा आणि अनेकांत बघत असताना याला जरी आम्ही अर्थ या संज्ञेने अभिहित केलं तरीही बिघडलं नाही. कारण या ठिकाणी अनेकांत बलवान आहे. द्रव्य, गुण आणि पर्याय यांच्या समूहाला जसं आम्ही अर्थ म्हणू शकतो तसं एकट्या गुणालाही आम्ही अर्थ म्हणू शकतो, एकट्या पर्यायीलाही आम्ही स्याद्वाद शैलीने जर बघितलं तर आम्ही त्यालाही अर्थ म्हणू शकतो. द्रव्य, गुण आणि पर्याय यामध्ये संज्ञा, लक्षण, प्रयोजन आदींनी भेद असला तरी देखील प्रदेश भिन्नता आहे. प्रदेश अभिन्नता आहे, भिन्नता नाही, प्रदेश अभिन्नता आहे. आणि म्हणून अभिधेय म्हणजे वाच्य यात भेद आहे. म्हणजे ते सगळं वेगवेगळं आहे. द्रव्य वेगळं आहे, गुण वेगळे आहे, पर्याय वेगळी आहे. म्हणून अभिधेय म्हणजे जे सांगायचं आहे ते वेगवेगळं आहे. पण असं असताना देखील अभिधान म्हणजे शब्द हा जो आहे यात अभेद आहे. अर्थ या एका शब्दाने अभेद दर्शविलेला आहे. द्रव्य म्हणजे शक्तिवान वस्तू, गुण म्हणजे शक्ती आणि पर्याय म्हणजे त्या शक्तीची तात्कालिक अवस्था. द्रव्याचा स्वभाव गुणपर्यायांचा पिंड आहे. द्रव्य म्हणजे गुणपर्यायांचा समूह आहे, पिंड आहे. गुणाचा स्वभाव त्रिकाली शक्तिरूप भाव आहे आणि पर्याय म्हणजे
त्या शक्तीची व्यक्त अवस्था आहे. आणि तरीही तिघांनाही अर्थ असे म्हणता येते. जो गुणपर्यायाला प्राप्त होतो तो अर्थ द्रव्य आहे. आश्रयभूत अर्थाद्वारा जो प्राप्त केला जातो तो अर्थ म्हणजे गुण आहे. आणि क्रमपरिणामांनी जो द्रव्याद्वारे प्राप्त केला जातो तो अर्थ म्हणजे पर्याय आहे. द्रव्य स्वरूप समजले की मोक्षाला जाता येते, मोहक्षय होतो. आणि म्हणून यासाठी शास्त्र अध्ययन करणं आवश्यक आहे. ही या गाथेची थीम आपण बघितली. आणि या गाथेचा जर प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला करायचा असेल तर सर्व द्रव्यांची स्वतंत्रता जाणून, जसं एक आत्मतत्वावर लावलं, जगामधले यच्च यावत पदार्थ जे आहे, हे पदार्थांकडे कोणत्याही दृष्टीने आम्ही बघितलं तर आम्ही वस्तुस्थितीला डावलू शकत नाही. वस्तुस्थिती काय आहे, काय कथन आहे आगमामध्ये, आणि वस्तुस्थिती आम्हाला कशी दिसते. आगम आणि दिसणं प्रत्यक्ष यांचा जर आम्ही मेळ घातला तर आम्हाला हे दिसतं की आगमामध्ये जशी वस्तू व्यवस्था निरूपित केलेली आहे की द्रव्य गुण पर्याय रूपाने, तशीच आम्हाला जगामध्ये प्रत्येक वस्तू दिसते आहे. प्रत्येकाचं द्रव्य गुण आणि पर्याय या रूपाने आम्हाला हे सर्वस्वी अनुभवाला प्रतिसमय येत आहे. आणि अशी ही स्वतंत्रता जाणून घेऊन आम्हाला सर्व द्रव्यांपासून पृथक अशा आत्मस्वरूपाचं अवलंबन घ्यायचं आहे. ही या गाथेची आम्हाला थीम लक्षात येईल, किंवा प्रयोग हा गाथेचा या दृष्टीने करायचा आहे. आता आचार्य पुढच्या गाथेमध्ये हे सांगतात की मोहनाशाला कारणीभूत असं जिनेंद्र भगवंतांचं स्वरूप आम्ही जाणलं. नंतर शास्त्र अध्ययनाच्या माध्यमातून आम्हाला तशा प्रकारचा दिव्यध्वनीच्या द्वारे त्यांचा उपदेश देखील आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि हा उपदेश प्राप्त झाला असताना आता आमच्या हातामध्ये काय आहे. उपदेश ऐकून आम्ही काय करायचं. उपदेश ऐकला, एका कानाने ऐकला आणि दुसऱ्यानी सोडला तरी आमचा पुरुषार्थ सिद्ध होणार नाही. एका कानाने आम्ही ऐकला आणि आमच्या मुखातून तो निर्गत झाला तरीही तो आम्हाला उपयोगी ठरणार नाही. आम्ही ऐकला आणि ऐकल्यानंतर तो आमच्या आचरणात उतरला, जीवनात उतरला, हृदयस्थ झाला तर त्या उपदेशाचा आम्हाला फरक पडणार आहे. त्यांनीच आमचा मोहाचा नाश होणार आहे. म्हणून उपदेश तर मिळाला, जिनेंद्र भगवंतांचं सगळं आम्हाला साहित्य उपलब्ध झालं. त्यांची दिव्यध्वनी ही गणधर प्रणीत आणि आचार्यांनी ग्रथित अशी आमच्यापर्यंत येऊन पोचली. आणि ती अगदी जशी होती, अगदी क्वालिटी, त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये कोणताही अंतर पडलेलं नाही. भलाई त्यांची क्वांटिटी कमी झाली. त्यावेळेला 11 अंग 14 पूर्वाचं ज्ञान होतं. आज आमच्या जवळ एवढं ज्ञान नाही. पण आम्हाला प्रयोजनीय जे आहे, मोक्षासाठी जे नेणारं असं ज्ञान आहे, ते ज्ञान म्हणजे 7 तत्वांचं भूतार्थ पद्धतीने श्रद्धान, हे मात्र आमच्या जीवनामध्ये आज तागायतपर्यंत निराबाध रूपाने आम्हाला प्राप्त होत राहिलेलं आहे. आणि हे सगळं एवढं पूर्णतः शुद्ध रूपामध्ये तत्व आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि हे सगळं मिळूनही जर आम्ही त्याचा उपयोग केला नाही, जर आम्ही आमचा पुरुषार्थ जागवला नाही तर काय होईल. तर आम्हाला मुक्तीचं मार्ग दिसणार नाही. आम्ही उपदेश ऐकला, आमच्या हातामध्ये चिंतामणी रत्न आचार्यांनी दिलं आणि ते चिंतामणी रत्नाचा उपयोग आम्ही कावळा उडवण्यासाठी केला. किंवा प्रवचन सारमध्येच पुढे मला वाटते समय सारमध्ये उदाहरण आलेले आहे की आमच्या हातामध्ये हे सगळं मिळालं, पण आम्ही त्याचा उपयोग कशासाठी केला. दुसरं उदाहरण त्यांनी दिलं, आम्हाला सूत्र पाहिजे, म्हणजे दोरा पाहिजे आहे. आणि दोरा पाहिजे होता तर आम्ही काय केलं, तर मोत्याची सुंदर माळ जी दोऱ्यामध्ये गुंफलेली होती ते मोती आम्ही तोडले आणि तो सूत्र, ते धागा आम्ही घेतला. किंवा आम्हाला राख पाहिजे होती
तिसरं उदाहरण त्यांनी दिलं की आम्हाला राख पाहिजे होती. आमच्याकडे चंदनाची झाडं, त्याचे खोडं होते आणि आम्ही ती चंदनाची खोड जाळली आणि राख म्हणून त्याचा उपयोग केला. तर अशा तऱ्हेचं हे उपदेश तर आम्हाला प्राप्त झाला जिनेंद्र भगवंतांचा, आणि यासाठी जर आम्ही पुरुषार्थ जर केला नाही तर आमचा त्या उपदेशाचं काहीही सार्थक होणार नाही. म्हणून या गाथेमध्ये आचार्य सांगतात की मोहनाशाला कारणीभूत असा जिनेंद्र भगवंतांचा उपदेश प्राप्त झाला असताना पुरुषार्थ प्रयोजन आमचं सिद्ध करण्यासाठी त्याची प्रेरणा आचार्यांनी दिलेली आहे. उद्याच्या दिवशी आपण या श्लोकाचं वाचन आणि अर्थ आपण बघणार आहोत आणि आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ध्यान से सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र. कुणाला काही या भागावर प्रश्न असेल